नमस्कार. आज आपण बघणार आहोत उपघटक 9 नफा तोटा स्वाध्याय 9.1 प्रश्न नंबर 1. एका फेरीवाल्याने डझनाला रुपये 144 या दराने सफरचंदे खरेदी केली आणि प्रत्येकी रुपये 15 या दराने ती विकली. त्याला किती नफा झाला? मित्रांनो, एका फेरीवाल्याने एक डझन सफरचंद 144 रुपयाला खरेदी केले आणि विकताना एक सफरचंद 15 रुपयाला विकलं. तर मित्रांनो, त्याला किती नफा झाला बघा. एक डझन म्हणजे 12 वस्तू. आता 12 सफरचंद, मित्रांनो 12 सफरचंद, एक डझन सफरचंद 144 रुपयाला खरेदी केलेले आहे. मित्रांनो, एक डझन सफरचंद 144 रुपयाला खरेदी केलेले असतील तर एक सफरचंदाची किंमत किती बघा. एक सफरचंद बरोबर 144 भागिले 12. तर मित्रांनो, 144 भागिले 12 केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 12 रुपये. कारण की 144चा वर्ग आहे 12. म्हणजे बघा, 144ला जर आपण 12 ने भाग दिला तर उत्तर आलं 12 रुपये. म्हणजे मित्रांनो, एका सफरचंदाची खरेदी किंमत आहे 12 रुपये आणि विकलं केवढ्याला? एक सफरचंद विकताना 15 रुपयाला विकलं. म्हणजे बघा मित्रांनो, या ठिकाणी खरेदी किंमत, आता एका सफरचंदाची खरेदी किंमत बरोबर 12 रुपये. विकलं केवढ्याला? तर मित्रांनो, विक्री किंमत आहे, एका सफरचंदाची विक्री किंमत आहे 15 रुपये. म्हणजे मित्रांनो, आता नफा किती होतो? एका सफरचंदामागे नफा किती आहे बघा. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग आता विक्री किंमत आहे 15 रुपये आणि खरेदी किंमत आहे 12 रुपये. म्हणजे मित्रांनो, नफा किती होतोय? नफा आहे 3 रुपये. एक सफरचंद खरेदी केल्यानंतर मित्रांनो 3 रुपये नफा झाला. म्हणजे बघा, सफरचंद विकलेले आहेत, विक्री किंमत आहे 15 रुपये. मग मित्रांनो, 12 रुपयाला खरेदी केलेलं सफरचंद 15 रुपयाला विकल्यानंतर एका सफरचंदामागं 3 रुपये नफा होतो. तर मित्रांनो, सफरचंद विकले किती? तर सफरचंद आहेत 12 आणि 12 सफरचंद प्रत्येकी 3 रुपये नफ्याने विकले. तर मित्रांनो, 12 36 36 रुपये काय आहे? नफा. मित्रांनो, 36 रुपये नफा झाला. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी, रुपये 36. उदाहरण नंबर 2. 20 घड्याळे 10,200 रुपयांना विकल्यामुळे 4 घड्याळांच्या खरेदी इतका नफा झाला. तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती? मित्रांनो, 20 घड्याळे 10,200 रुपयांना विकल्यामुळे 4 घड्याळांच्या खरेदी इतका नफा झालेला आहे. तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती? आता मित्रांनो, या ठिकाणी काय करायचंय आपल्याला? प्रत्येक वस्तूची जी खरेदी किंमत आहे मित्रांनो, ती आपण मानणार एक्स. बघा, समजा प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत बरोबर एक्स मानू. तर मित्रांनो, आता 20 वस्तूची खरेदी किंमत बरोबर 20x आणि 20 वस्तू विक्री किंमत, 20 वस्तूंची विक्री किंमत किती आहे? 20 वस्तूंची विक्री किंमत आहे मित्रांनो 10,200. मग आता नफा. तर मित्रांनो, नफा बरोबर, नफ्याचं सूत्र काय आहे मित्रांनो? तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग आता विक्री किंमत आहे 10,200 वजा खरेदी किंमत आहे 20x. आणि मित्रांनो, नफा किती झालेला आहे? नफा बरोबर मित्रांनो 4 वस्तूंच्या खरेदी इतका. 4 वस्तूंच्या खरेदी इतका. आता 4 वस्तूंच्या खरेदी इतका म्हणजे मित्रांनो बघा, 10,200 वजा 20x बरोबर 4 वस्तूंची खरेदी किंमत म्हणजे मित्रांनो 4x. मग आता मित्रांनो काय होणार? 10,200 वजा 20x. मग आता या ठिकाणी 20x जे आहे या ठिकाणी वजा आहे, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर काय होणार? अधिक होणार.
म्हणजे 10,200 बरोबर 4x अधिक 20x म्हणजे मित्रांनो किती होणार? 10,200 बरोबर 24 आणि x. आता मित्रांनो 24 आणि x यांच्यामध्ये काय आहे? गुणाकार आहे. म्हणजे मित्रांनो आता 24 काय होणार? बरोबर चिन्हाच्या डावीकडे गेल्यानंतर होणार भागिले, म्हणजे x बरोबर 10,200 भागिले 24. आणि मित्रांनो यांचा जर आपण भागाकार केला तर बघा 24 एक 24, 24 सख नाही 24 चोक 96, बाकी उरली 6, 24 दुणे 48 बाकी उरली 12 आणि 24 पंचे 120. तर मित्रांनो x बरोबर 425 आपल्याला उत्तर मिळालं. x ची किंमत 425. तर मित्रांनो पुन्हा एकदा बघा, प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत आपण x मानली, 20 वस्तूंची खरेदी किंमत 20x. मग आता 20 वस्तू कुठून आल्या? तर आपण 20 वस्तू विकलेल्या आहे. 20 वस्तूंची विक्री किंमत आहे 10,200. मग 20 वस्तूंची खरेदी किंमत 20x मानली, कारण की एका वस्तूची खरेदी किंमत x आहे, म्हणजे 20 वस्तूची खरेदी किंमत 20x. आता नफा मित्रांनो कसा काढतो आपण? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत आहे 10,200, त्यातून खरेदी किंमत आपण 20x वजा केली. मग नफा किती झालेला आहे आपल्याला मित्रांनो? 4 वस्तूंच्या खरेदी इतका नफा आहे, म्हणजे 10,200 वजा 20x बरोबर 4x. मग आता मित्रांनो हे फक्त आपल्याला समीकरण सोडवायचे. 10,200 बरोबर 4x अधिक 20x, कारण की बघा वजा 20x या ठिकाणी वजा आहे, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर ते काय झाले? अधिक झाले, म्हणजे 20 आणि 4 किती झाले? 24. 10,200 बरोबर 24x. मग आता x बरोबर या ठिकाणी 24 काय आहे? गुणिले आहे. मग बरोबर चिन्हाच्या ते डावीकडे आल्यानंतर भागिले झाले, म्हणजे 10,200 भागिले आपण 24 केलं तर उत्तर आलं x. x ची किंमत मिळाली 425. म्हणजे प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत आहे मित्रांनो 425. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 425. प्रश्न नंबर 3. एक माणूस रुपये 20 डझनाने पेन्सिली खरेदी करतो आणि त्या प्रत्येकी रुपये 2 याप्रमाणे विकतो. त्याचा नफा किती आहे? मित्रांनो एक माणूस काय करतो? रुपये 20 डझनाने पेन्सिली खरेदी करतो, म्हणजे 1 डझन पेन्सिल घेतो 20 रुपयांना आणि त्या प्रत्येकी 2 रुपयांना विकतो. तर मित्रांनो त्याचा नफा किती आहे? बघा 1 डझन म्हणजे 12 वस्तू. आता मित्रांनो 12 पेन्सिली, 1 डझन पेन्सिली 20 रुपयांना खरेदी केलेली आहे, म्हणजे मित्रांनो या ठिकाणी खरेदी किंमत बरोबर 20 रुपये. आणि विकलेल्या केवढ्याला आहेत? तर मित्रांनो विकलेले आहेत प्रत्येकी 2 रुपयांना. मग पेन्सिली आहेत 12, 2 रुपयांना विकल्या, म्हणजे 12 दुणे 24 रुपये. मित्रांनो विक्री किंमत आहे 24 रुपये, म्हणजे मित्रांनो किती रुपये नफा झाला? तर मित्रांनो खरेदी किंमत आहे 20 रुपये, विक्री किंमत आहे 24 रुपये, म्हणजे नफा होणार, कारण की विक्री किंमत जास्त आहे म्हणजे नफा होणार. मग मित्रांनो नफ्याचं सूत्र आहे नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग आता मित्रांनो विक्री किंमत आहे 24 रुपये, खरेदी किंमत आहे 20 रुपये, म्हणजे नफा किती होणार? तर मित्रांनो 4 रुपये. अतिशय सोपा प्रश्न आहे. विक्री किंमत आहे 24 रुपये, खरेदी किंमत आहे 20 रुपये. मित्रांनो 4 रुपये नफा झाला. त्याचा नफा किती आहे? 4 रुपये. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रुपये 4. प्रश्न नंबर 4. एक वस्तू रुपये 500ला विकली आणि तोटा झाला. जर ही वस्तू रुपये 700ला विकली असती तर या तोट्याच्या तिप्पट नफा दुकानदाराला झाला असता तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पर्यायांचा वापर करून सोडवायचा आहे. आपल्याला प्रश्न विचारलाय त्या वस्तूची खरेदी किंमत किती? तर मित्रांनो आपण खरेदी किंमत पर्याय क्रमांक सुरुवातीला ए, पर्याय क्रमांक ए आहे रुपये 525. म्हणजे मित्रांनो आपल्याला त्या वस्तूची खरेदी किंमत मानायची आहे 525. बघा खरेदी किंमत बरोबर 525. आता आपण प्रश्नाकडे येऊया. एक वस्तू 500ला विकली. मित्रांनो 500ला जर विकली तर काय होतो? तोटा होतो, बरोबर. त्या वस्तूची खरेदी किंमत मित्रांनो 525 आहे आणि मग ती वस्तू 500ला विकली तर मित्रांनो तोटा होणार, म्हणजे विक्री किंमत बरोबर मित्रांनो 500, बरोबर. 500 रुपयाला विकल्यानंतर मित्रांनो आपल्याला तोटा झाला. मग मित्रांनो खरेदी किंमत आहे 525, विक्री किंमत आहे 500 रुपये, तर तोटा झाला. मित्रांनो तोटा किती होणार? तर बघा 525 वजा 500, म्हणजे मित्रांनो तोटा झाला 25 रुपये. मग आता पुढे काय म्हटले? जर ही वस्तू रुपये 700ला विकली असती तर मित्रांनो आता जर
खरेदी किंमत मित्रांनो आपली तीच आहे. खरेदी किंमत आपण पर्याय क्रमांक ए, खरेदी किंमत आहे मित्रांनो, आपण 525 रुपयाला ती वस्तू खरेदी केली, पण ती विकली केवढ्याला? 700 रुपयाला. म्हणजे आता विक्री किंमत बरोबर 700. मित्रांनो ती 700 रुपयाला विकली, तर त्या तोट्याच्या तिप्पट नफा दुकानदाराला झाला. आता मित्रांनो खरेदी किंमत आहे 525, विक्री किंमत आहे 700 रुपये, तर नफा किती होईल? विक्री किंमत जास्त आहे म्हणजे नफा होणार. तर मित्रांनो नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, म्हणजे मित्रांनो या ठिकाणी नफा होतो आपल्याला 175 रुपये. वस्तू 500ला विकण्याऐवजी आता मित्रांनो 700 रुपयाला वस्तू विकली, आपल्याला 175 रुपयाचा काय झाला? नफा झाला. अगोदर आपल्याला वस्तू 500 रुपयाला विकल्यानंतर मित्रांनो तोटा झाला होता, आता आपल्याला नफा झालाय. पण प्रश्नामध्ये काय म्हटलंय, तर या तोट्याच्या तिप्पट नफा. आता तोटा तिप्पट, तोट्याच्या तिप्पट, तोटा आहे 25 रुपये आणि त्याच्या तिप्पट म्हणजे 25 गुणिले 3 जर केलं तर 25 त्रिक 75 रुपये. मित्रांनो तोट्याच्या तिप्पट नफा होतो, तोट्याच्या तिप्पट 75. तर मित्रांनो आपल्याला 75 रुपये नफा झाला का? नाही, आपल्याला 175 रुपये नफा झाला. म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक ए आहे चुकीचा. नीट बघा, पर्याय क्रमांक ए आहे चुकीचा. मग आता आपण जाणार पर्याय क्रमांक बी कडे. मित्रांनो पर्याय क्रमांक ए का चुकीचा आहे? आपल्याला काय म्हटले, या तोट्याच्या तिप्पट नफा दुकानदाराला झाला, म्हणजे ती वस्तू 700 रुपयाला विकल्यामुळे तोट्याच्या तिप्पट, तोटा झाला होता आपल्याला 25 रुपये, तोट्याच्या तिप्पट म्हणजे 25 गुणिले 3, 25 त्रिक 75, 75 रुपये मित्रांनो आपल्याला नफा व्हायला पाहिजे होता. वस्तू 700 रुपयाला विकल्यामुळे आपल्याला 75 रुपये नफा व्हायला पाहिजे होता, तो झालेला नाहीये. आपला नफा जास्त झालाय, 175 रुपये झालाय, म्हणून पर्याय क्रमांक ए चुकीचा. आता पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी नुसार मित्रांनो आपण आता वस्तूची खरेदी किंमत घेणार 550 रुपये. बघा पर्याय क्रमांक बी आहे रुपये 550. आता मित्रांनो आपल्याला वस्तूची खरेदी किंमत घ्यायची आहे 550 रुपये. बघा वस्तूची विक्री किंमत आहे मित्रांनो 500 रुपये. बघा आता आपण खरेदी किंमत घेतली 550 रुपये. मित्रांनो एक वस्तू 500ला विकली, आता विक्री किंमत आपल्याला मित्रांनो घ्यायची 500 रुपये. म्हणजे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे एक वस्तू 500 रुपयाला विकली, खरेदी किंमत आहे मित्रांनो 550 रुपये आणि 500 रुपयाला जर विकली तर मित्रांनो तोटा होतो. बरोबर आहे, मी फक्त पहिला फॉर्मॅट तोच ठेवलाय कारण की त्यातच आपल्याला किमती भरायच्यात. म्हणजे मित्रांनो 500 रुपयाला वस्तू विकल्यामुळे तोटा झाला. बरोबर आहे, तोटा किती होणार? 550 वजा 500. बरोबर मित्रांनो या ठिकाणी तोटा होतो 50 रुपये, कारण की आपली वस्तूची खरेदी किंमत आता आपण 550 रुपये घेतली, विकली 500ला, 50 रुपये तोटा झाला. अगोदर 25 रुपये तोटा झाला होता, आता 50 रुपये तोटा झाला. पण मित्रांनो पुढे काय म्हटले, जर ही वस्तू 700 रुपयाला विकली म्हणजे त्या वस्तूची विक्री किंमत मित्रांनो आता घ्यायची आपल्याला 700, म्हणजे जे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. खरेदी किंमत मित्रांनो आपण पर्याय क्रमांक बी घेतोय, खरेदी किंमत आहे 550 रुपये. खरेदी किंमत 550 रुपये असताना मित्रांनो विक्री किंमत आपण ती वस्तू 700 रुपयाला विकली. तर मित्रांनो काय म्हटले, आता मित्रांनो आपल्याला काय होणार? नफा होणार. 550 रुपयाची वस्तू आपण 700 रुपयाला विकली, नफा किती होणार? तर 700 वजा 550, म्हणजे मित्रांनो आता आपल्याला नफा होणार 150 रुपये. खरेदी किंमत 550 रुपये, विक्री किंमत 700 रुपये, नफा झाला मित्रांनो 150 रुपये. आपल्याला प्रश्नामध्ये म्हटले तर या तोट्याच्या तिप्पट नफा दुकानदाराला झाला. तोट्याच्या तिप्पट मित्रांनो तोटा आहे 50 रुपये आणि त्याच्या तिप्पट 50 रुपयाच्या तिप्पट म्हणजे 50 गुणिले 3, तर मित्रांनो 150. तोट्याच्या तिप्पट आली मित्रांनो 150 रुपये आणि तेवढाच नफा आपल्याला झालाय का? हो, तोट्याच्या तिप्पट नफा मित्रांनो आपल्याला झाला. कधी? ज्या वेळेला आपण वस्तूची खरेदी किंमत 550 रुपये घेतली, त्यावेळेला जेवढा तोटा झाला त्या तोट्याच्या तिप्पट नफा म्हणजे 150, तोट्याच्या तिप्पट म्हणजे तोटा आहे 50, त्याच्या तिप्पट 150 रुपये आपल्याला मित्रांनो काय झाला? नफा झाला. म्हणजे मित्रांनो चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. मित्रांनो पर्याय क्रमांक बी नुसार आपण वस्तूची खरेदी किंमत जर 550 रुपये घेतली तर आपल्याला बरोबर उत्तर मिळतं तोट्याच्या तिप्पट नफा दुकानदाराला झाला. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न नंबर 5. एका माणसाने नगाला रुपये 4 या दराने 120 आंबे खरेदी केले. 20 आंबे सडलेले होते, त्याने बाकीचे आंबे रुपये 48ला 10 आंबे या दराने विकले. त्याचा नफा किंवा तोटा किती? तर मित्रांनो एका माणसाने काय केलेलं आहे, 4 रुपयाला 1 याप्रमाणे 120 आंबे खरेदी केले. त्यामध्ये 20 आंबे सडलेले होते आणि आंबे विकताना 48 रुपयाला 10 आंबे याप्रमाणे त्याने आंबे विकले. तर मित्रांनो त्याला नफा झाला की तोटा झाला? बघा आता वस्तूची खरेदी किंमत मित्रांनो काय आहे, तर 120 आंबे खरेदी केले,
4 रुपयाला एक आंबा म्हणजे बारचोक 48 म्हणजे मित्रांनो 480 रुपये. बघा ही झाली वस्तूची खरेदी किंमत. मग आता मित्रांनो त्यातले 20 आंबे सडलेले होते. म्हणजे मित्रांनो आता शिल्लक आंबे 20 आंबे मित्रांनो सडलेले होते म्हणजे 120 वजा 20 बरोबर 100. सडलेले आंबे सोडून मित्रांनो 100 आंबे शिल्लक आहेत त्याच्याकडं. आता त्याने बाकीचे आंबे रुपये 48 ला 10 आंबे या दराने विकले. आता मित्रांनो विक्री किंमत बरोबर 48 ला 10 आंबे, 48 रुपयाला 10 आंबे. तर मित्रांनो एका आंब्याची विक्री किंमत किती? एक आंबा 48 ला 10 आंबे विकले तर एका आंब्याची विक्री किंमत बरोबर मित्रांनो 48 भागिले 10 केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 4.8 रुपये. म्हणजे एक आंबा 4.8 रुपयाला विकला. आता मित्रांनो एक आंबा 4.8 रुपयाला विकला म्हणजे आता मित्रांनो आंबे एकूण आहे किती? आता आपल्याला मित्रांनो पुन्हा त्या आंब्याची एकूण विक्री किंमत काढायची. विक्री किंमत बरोबर मित्रांनो आंबे आहेत 100 आणि आंबा विकलेला आहे 4.8 रुपयाला एक आंबा. म्हणजे मित्रांनो आता हा गुणाकार कसा करायचा? तर 48 मित्रांनो लिहून घ्यायचे. आता दशांश चिन्हाचा थोडक्यात आपण आता विचार करत नाही. 48 लिहून घेतले, 100 वरचे 2 शून्य. मग आता 100 आणि 48 थोडक्यात 4.8 मित्रांनो दशांश चिन्हानंतर एक घर आहे म्हणजे आपल्या उत्तरामध्ये सुद्धा मित्रांनो दशांश चिन्हानंतर एक घरी यायला पाहिजे. म्हणजे मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 480 रुपये. एक आंबा 4.8 रुपयाला विकला तर मित्रांनो 100 आंबे 480 रुपयाला विकले. म्हणजे मित्रांनो त्या वस्तूची खरेदी किंमत होती 480 रुपये आणि विक्री किंमत सुद्धा 480 रुपयेच आहे. म्हणजे मित्रांनो ना नफा ना तोटा. खरेदी किंमत 480 रुपयाला आंबे खरेदी केले आणि विक्री किंमत मित्रांनो आंबे विकले केवढ्याला? तर आंब्याची विक्री किंमत सुद्धा 480 रुपयेच आहे. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी ना नफा ना तोटा. या व्यवहारामध्ये त्या माणसाला मित्रांनो नफा होणार नाही आणि तोटा सुद्धा होणार नाही. म्हणजे ना नफा ना तोटा. उत्तर पर्याय क्रमांक सी. प्रश्न नंबर 6. रहीमने 65,500 घेतलेली गाडी 11,500 रुपये तोट्याने विकून टाकली तर त्याने ती गाडी किती रुपयांना विकली? मित्रांनो रहीमने काय केलं? 65,500 रुपयांना घेतलेली गाडी म्हणजे गाडीची खरेदी किंमत आहे 65,500 रुपये म्हणजे 65,500 रुपये आणि मित्रांनो गाडी 11,500 रुपये तोट्याने विकून टाकली. आता 11,500 रुपये तोटा, 11,500 रुपये तोटा म्हणजे मित्रांनो 11,250 रुपये तोटा. एवढा तोटा घेऊन गाडी विकून टाकली म्हणजे मित्रांनो आपल्याला खरेदी किमतीतून तोटा वजा करावा लागेल. म्हणजे आपल्याला मिळेल त्या वस्तूची किती रुपयांना विकली म्हणजे विक्री किंमत. म्हणजे मित्रांनो बघा 65,500 त्या वस्तूची खरेदी किंमत आहे आणि तोटा झालेला आहे 11,500 रुपये म्हणजे 11,250. तर मित्रांनो आपल्याला उत्तर मिळेल बघा 0. 10तून 5 गेले 5, 4तून 2 गेले 2, 5तून 1 गेला 4 आणि 6तून 1 गेला 5. 54,250 रुपये मित्रांनो ही आहे गाडीची विक्री किंमत. गाडी केवढ्याला विकली तर 54,250 रुपयाला विकल्यामुळे मित्रांनो 11,500 रुपये तोटा झाला. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. गाडीची विक्री किंमत आहे 54,250 रुपये. प्रश्न नंबर 7. एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या दुप्पट आहे तर नफा किती? मित्रांनो बघा एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या दुप्पट. आता मित्रांनो आपण खरेदी किंमत एका वस्तूची खरेदी किंमत मानू आपण 100 रुपये. मग मित्रांनो एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या दुप्पट. खरेदी किमतीच्या दुप्पट आहे विक्री किंमत. म्हणजे खरेदी किंमत जर 100 असेल तर विक्री किंमत असेल मित्रांनो 200 रुपये.
म्हणजे एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या दुप्पट. खरेदी किंमत 100 रुपये, विक्री किंमत 200 रुपये, म्हणजे विक्री किंमत आहे दुप्पट. तर नफा किती? मित्रांनो, नफ्याचं सूत्र आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत. म्हणजे विक्री किंमत जास्त असेल आणि खरेदी किंमत कमी असेल तर आपल्याला नफा होतो. मित्रांनो, आपल्या वस्तूची विक्री किंमत आहे 200 रुपये आणि ती वस्तू आपण खरेदी केलेली आहे 100 रुपयांना. म्हणजे आपल्याला नफा किती झाला? 200 मधून 100 गेले, खाली राहिले 100. मित्रांनो, आहे आपला नफा. नफा आपला 100 रुपये आहे. म्हणजे मित्रांनो, नफा 100 रुपये म्हणजे काय? विक्री किमती एवढा. आपला नफा 100 रुपये आहे. विक्री किमती एवढा आहे का? नाही. पर्याय क्रमांक बी, खरेदी किमतीच्या दुप्पट. खरेदी किंमत आहे 100 रुपये, त्याच्या दुप्पट म्हणजे 200 रुपये. 200 रुपये आपला नफा आहे का? नाही. पर्याय क्रमांक बी सुद्धा चुकीचा. पर्याय क्रमांक सी, खरेदी किमतीच्या निम्मा. खरेदी किंमत आहे मित्रांनो 100, त्याच्या निम्मा म्हणजे 50 रुपये नफा आहे का? नाही. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, खरेदी किमती इतका. मित्रांनो, आपला नफा आहे खरेदी किमती इतका. म्हणजे खरेदी किंमत आहे 100 रुपये, तेवढाच आपल्याला नफा झाला. म्हणजे मित्रांनो, वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या अर्धी असेल किंवा एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या दुप्पट असेल तर मित्रांनो, आपल्याला जो नफा होतो तो नफा त्या वस्तूच्या खरेदी किमती इतका असतो. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी, खरेदी किमती इतका नफा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी स्वाध्याय 9.1 संपला. यानंतर पुढचा स्वाध्याय 9.2 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.